रक्षाबंधनसाठी तुम्ही सुद्धा बाहेरनच बर्फी किंवा मिठाई आणता का? आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आंबट गोड संत्रा बर्फी तयार करणार आहोत. एकदम कमी साहित्यात एकदम टेस्टी अशी बर्फी तयार होते. त्याच्यासाठी इथे मी 1 किलो प्रमाणात नागपुरी संत्री घेतली. संत्र्याची सगळी सालं आणि बिया काढून घ्यायची. त्याच्यानंतर पॅन ठेवलाय. शक्यतो जाड बुडाची कढई आणि नॉनस्टिक पॅन वापरा. साजूक तूप चांगलं गरम झालं की इथे मी सोलून घेतलेली संत्री आणि वरचं पल्प घालायचं, म्हणजे ऑरेंजचा फ्लेवर छान येतो. दुसरं कुठलंही फ्लेवर घालण्याची गरज पडत नाही. मध्यम आचेवरती आपल्याला हे मस्त असं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मॅशरनी मॅश करून घ्या किंवा मिक्सरला फिरून घेतलं तरी देखील चालेल. 1 वाटी साखर घेतली. टोटली ऑप्शनल आहे हे फूड कलर घालणं, म्हणजे बर्फी याच्यानी छान दिसते. तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि गोडीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता. मस्त असं बघा साखरेला पाणी सुटले. पाणी आटेपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं ऑरेंजची प्युरी तयार झाली आहे. त्याच्यानंतर इथे मी 200 ग्राम इतका खवा वापरला आहे. तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट असतो ना, तो सुद्धा वापरू शकतो. त्याच्याने बर्फी छान अशी खुटखुटीत तयार होते. मस्त असं मिक्स करून झालं की 1 चमचा इथे मी साजूक तूप घातलं आहे, म्हणजे बर्फीला छान चकाकी येते आणि मऊसुद्धा राहते. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा, म्हणजे पटकन असं तयार होतो आणि चिवट किंवा वातडसुद्धा होत नाही. मस्त असं तयार करून झालं की प्लेटला साजूक तूप लावून घ्यायचं किंवा बटर पेपर लावायचं, म्हणजे बर्फी अजिबात चिटकत नाही. पेला किंवा वाटी घ्यायची, त्याला साजूक तूप लावून अशी वडी थापून घ्यायची. तुम्ही तुमच्या आकाराच्या थापून घेऊ शकता. वरनं थोडा पिस्ता घातलाय. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता. बर्फी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये किंवा बाहेर सेट करा आणि बघताय ना, नागपुरी संत्रा बर्फी आपण घरच्या घरी तयार केली. तुम्ही सुद्धा येत्या रक्षाबंधनला अशी बर्फी घरी नक्की ट्राय करून बघा. खूप छान तयार होते.